जय शिवराय। मी पांडुरंग कदम। आपण पाहिलं असेल छगन भुजबळ या राज्याचा मंत्री त्याने काय म्हणलंय की जरांगे पाटील यांना या ठिकाणी कोणी महाराज येतात, कोणी राजे येतात आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ते पाणी पितात त्या ठिकाणी। आणि पुन्हा असं काय म्हणण्याला आलं की दुसरं म्हणणं आलं की इथं जे काही या महाराष्ट्रामध्ये होईल ते लोकशाहीच्याच मार्गाने होईल आणि जरांगेची शेपूट या ठिकाणी वाढतच चाललेली आहे। तर त्या छगन भुजबळ या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हा दादा या ठिकाणी उपोषणाला बसले होते तेव्हा महाराष्ट्रातील आमच्या लहान लेकरापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत या ठिकाणी प्रत्येक मराठा बांधवांना या ठिकाणी वाटत होतं की दादांनी या ठिकाणी एक घोट पाणी प्यावा यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सगळे मराठी या ठिकाणी तरसत होतो, दादाला विनंती करत होतो। तेव्हा आणि त्यानंतर जेव्हा न्यायालयाने सांगितलं की दादांना उपचार घेणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी दादांनी उपचार घेतलेले आहेत, पाणी पिलेलं आहे। ते कोणासाठी? ते फक्त आमच्या मराठा बांधवांसाठी। कारण आम्हाला अंतःकरणात या ठिकाणी कुठेतरी वाटत होतं की दादांनी एक घोट तरी या ठिकाणी पाणी प्यावं आणि त्याची तू अशी काय चेष्टा करतोयस का? आणि आम्ही म्हणतोय आम्ही सुद्धा या ठिकाणी आमचा लढा लोकशाहीच्याच मार्गाने या ठिकाणी लढत आहोत आणि लोकशाहीच्याच मार्गाने या ठिकाणी आम्हाला न्याय मिळणार आहे। आणि आमचे शेपूट वाढण्याचं तुझा कशाला काळजी पडाली आमच्या शेपटीची? आमच्या मागण्या आहेत, आम्ही लोकशाहीच्या मार्गाने मागत आहोत आणि लोकशाहीच्याच मार्गाने या ठिकाणी पूर्ण करू। तू तुझा चिप्पडपणा तुझ्या पुरता या ठिकाणी ठेव आणि जरांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी तू बोलताना थोडंसं विचारपूर्वक या ठिकाणी बोलत जा। आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील जेवढे मराठा बांधव होते तेवढे या ठिकाणी दादांच्या जवळ असणाऱ्या सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी मेसेज पाठवत होते, कॉल करत होते, विनंती करत होतो। आम्ही अक्षरशः रडलोत, आमच्या डोळ्यातून पाणी आलं। आम्ही या ठिकाणी जेवण केले नाहीत, आमच्या घरच्या चुली पेटल्या नाहीत। तुला आणखीन काय सांगायचं? तुला त्याची थोडीशी मजा वाटायला लागली का? आम्ही सगळ्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी या ठिकाणी विनंती केली त्यावेळेस कुठे या ठिकाणी दादा पाणी पिण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी या ठिकाणी तयार झाले। ते सुद्धा न्यायालयाने जेव्हा सांगितलं त्यानंतर या ठिकाणी दादांनी या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत। आणि सरकारचे बी तुला माहिती आहे ना सरकार कसं हलतंय, दादांचं इशारा तुला मराठीचं सगळं माहिती आहे, परंतु तुला काय करायचंय, तू ही लाल करून घ्यायची म्हणून हा सगळा प्रश्न आहे। त्यामुळे तुला विनंती आहे, तू या राज्याचा मंत्री आहेस, तू तुझ्या पद्धतीने या ठिकाणी कार्य करत राहा, परंतु दादांच्या बाबतीमध्ये आणि आमच्या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी बोलताना थोडंसं जपून बोलत जा। आणि तुला आम्ही म्हणतोय ना आम्ही सुद्धा या ठिकाणी लोकशाहीच्याच मार्गाने लढा लढतोय ना, मग तुला या संविधानावरती विश्वास आहे, लोकशाहीवरती विश्वास आहे, तर मग तू तेवढ्या पुरतच मर्यादित ठेव ना। शेपूट आम्ही ज्या मागण्या आहेत त्या आमच्या पहिल्यापासून त्याच मागण्या आहेत आणि शेवटपर्यंत या ठिकाणी त्याच मागण्या राहणार आहेत। त्यामुळे तिकडे तू शेपटीची आमच्या काळजी करू नकोस, तू तुझ्या शेपटीची काळजी कर। तुझ्या शेपटीचं काय करायचंय वेळ आल्यानंतर या ठिकाणी मराठे पाहणारच आहे। त्यामुळं पुन्हा एकदा सांगतोय की या ठिकाणी दादांची ज्यावेळेस दादा पाणी पिण्यासाठी ठिकाणी तयार होतात त्यासाठी खूप आमच्या कष्ट असतात, आमच्या खूप विनंती असतात। जेव्हा या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली आणि जेव्हा मराठा बांधव जे आहेत त्या ठिकाणी त्यांचा जो आक्रोश आहे सहन होईन घेता त्यावेळेस कुठे या ठिकाणी दादांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी ठरवू। तू तुझा चिपडपणा कृपया आम्हाला सांगू नकोस। तू तसा थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा।